रामकृष्ण हरी सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही समोर जे दिसते ती ज्वारी पेरलेली आहे आम्ही ओकरी. या काळ्या रानात भुईमुग पेरलेला आहे. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आपले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील. हे बा, हे लालचे कांदे लावलेले आहे, कसे खराब झाले ते पावसाने. हे बा दिसतंय तुम्हाला, पुरे असे सडून गेलेले आहे. 2-3 दिवसा समजा काल फवारणी केलेली आहे त्याच्यावर. तर पाणी द्यायचं बाकी आहे, थोडं खताचा हात मारून पाणी द्यावं लागेल त्याला. हे बा पूर्ण असे खराब झालेलं आहे ते, पाऊस जादा झाला त्याच्यामुळे. तर आपलं हे रोप टाकलेलं आहे लालचंच, ते पण पावसाने पातळ झालं आहे. थोडं थोडं पलीकडून बरं आहे, पण इथं पावसाने पातळ झालेलं आहे. तर आता दुपारची सुट्टी झालेली आहे आपलीवाली. तर गाईला पाणी पाजण्यासाठी गेले होते. तर म्हणलं हे बा कांद्याकडं बघावल्या जाईना, इतकं खराब झालेलं आहे कांदे. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील तुम्हाला. तर शेतकऱ्याचं असं आहे, जादा पाऊस बी सैन होत नाही, कमी पाऊस आलेला बी शेतीला सैन होत नाही. हे बा, हे रोप टाकलेलं आहे आम्ही लालचं, अजून उन्हाळ्याचं टाकायचं बाकी आहे. हे बा, हे जे दिसतं हे डाळिंबाचं झाड आहे. डाळिंब लावलेलं आहे, बारीक रोप लावलेलं होतं ते आता छान असं झालं आहे. हे पेरूचं झाड आहे. हे बा कसे पेरू लागलेले आहे त्याला. आता 1 वर्षाचं झाड आहे फक्त. हे जाळीमध्ये मेहंदीचं झाड लावलेलं आहे. हे पण पेरूचं झाड आहे. हे पहा, इथं आंब्याचं झाड लावलेलं आहे. जो दिसतो तो गवती चहा लावलेला आहे, आपण जो चहा टाकतो तो. ही निमोनी आहे. हे बा, एवढं आपण लाल रोप टाकलेला आहे. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील. इकडं जो लावला लसूण लावलेला आहे, अजून उतरत आहे तो, काही दिसतोय काही उतरत आहे. हे बाई, हे नारळाचं झाड लावलेलं आहे, 2 वर्षाचं झाड आहे. हे बाई, हे गुलाब आहे. एकूण हा पांढरा आहे, एकूण गुलाबी गुलाब आहे. हे जे दिसतंय कढीपत्ता आहे. हे शोचं झाड लावलेलं आहे. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील. तर रामकृष्ण हरी सर्वांना.